नव्या प्रेमाचा एक नवीन प्रवास भाग 3. आज अशीच ही पर्व वाटणारी रात्र संपता संपत नव्हती. सँडीचा ही काळजीने डोळ्याला डोळा नव्हता. केव्हा तरी अचानक लागले डोळे किलकिले करत सँडीने आजूबाजूला पाहिलं तर पहाट झाली होती. छान कोवळी किरणं त्याच्या समोरच्या बाकावर पडली होती. रात्री हजर असलेल्या असिस्टंट डॉक्टरांना विचारलं असता ते म्हणाले, नव्याला रात्रीही शुद्धच आली नाही. आता डॉक्टर रिपोर्ट बघून सांगतील काय करायचं ते. तिकडे ओजसही वाट पाहत असेल म्हणून सँडीने ओजसला फोन करून कळवलं. मात्र आता सँडी ओजसला सगळंच सांगत होता. आईसाठी मी इथे हॉस्पिटलमध्येच आहे, चालेल ना तुला? ओजस काय बोलणार? आलेल्या परिस्थितीत काय बोलावं हे समजण्याचं वय नव्हतं मुळात. सँडीला एव्हाना डॉक्टरांना दुपारी CT स्कॅनचा रिपोर्ट मिळणार आहे, मग डॉक्टर भेटायला बोलवतील असा निरोप मिळाला. आता इथेही वाट पाहणं आलंच असं म्हणत सँडीची नजर शून्यात गेली. अखेर CT स्कॅनचा रिपोर्ट आला आणि सँडी डॉक्टरांच्या केबिनमध्ये दाखल झाला. रिपोर्ट डॉक्टर वाचतच होती. सँडीला बसायला सांगितलं. डोळ्यावरचा चष्मा काढला. डॉक्टर सँडीकडे बघत म्हणाले, CT स्कॅनचा रिपोर्ट बघता थोड्या प्रमाणात इंटरनल ब्लिडिंग झाले. 1 ते 2 ब्लड क्लॉट ही आहेत, जे सर्जरी करून काढावे लागतील. थोडे रिस्की आहे ते म्हणजे ब्लड क्लॉट ब्रेनमध्ये अशा ठिकाणी आढळले जिथून सगळ्या शरीराच्या हालचालीची न्यूरॉन्सतर्फे कंट्रोल केल्या जातात, तर त्यामध्ये शरीराच्या काही भागांच्या हालचालींवर परिणाम होऊ शकतो. हे ऐकून सँडी थोडा धास्तावला होता. पण उपाय आहे आणि नव्या बरी होणार हे त्यांच्यासाठी पुरेसं होतं. डॉक्टरांना म्हणाला, आपण लवकरात लवकर ऑपरेशन करू म्हणजे नव्या लवकर बरी होईल. अशा वेळी असते. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्यासाठी ती शुद्धीवर येणं गरजेचं आहे. सँडीचं सगळं लक्ष आता नव्या शुद्धीवर येण्याकडे होतं. कशाचीही शुद्ध नव्हती. भूक तहान हरपली होती. दिवसभर नव्याकडेच नजर होती. इकडे ओजसला मात्र नव्याला भेटायची इच्छा दाटून आली होती आणि तो अजयला घेऊन हॉस्पिटलला पोहोचला. ओजसची नजर नव्याला शोधत होती. सँडी त्याच्याशी बोलत होता, पण तो एकही शब्द काढत नव्हता. सँडीच्या लक्षात आली आणि तो ओजसला नव्याकडे घेऊन गेला. नव्या अजूनही तशीच निपचित पडली होती. ओजसच्या चेहऱ्यावर बरेच बदलणारे भाव होते. अचंबितपणाचे, घाबरलेले, उदास, खिन्न सगळंच दाटून आलं होतं. सँडीची नजर ओजसचे भाव टिपत होती, पण त्याचे शब्द मुके झाले होते. एकदा सँडीच्या मनात आलं, ही की नसतंच सांगितलं ओजसला आणि नसतंच येऊ दिलं हॉस्पिटलमध्ये तर. पण दुसरीकडे असंही वाटत होतं की किती वेळ
थोपवून धरलं असतं हे वादळ. बरेचदा डोळे आणि स्पर्श शब्दांपेक्षा जास्त स्पष्ट बोलतात आणि तेच सँडीने केलं होतं. ओजसचे पाय नव्याकडे वळत होते. तो बाजूला उभा राहून एकटक नव्याकडे बघत होता. डोळ्यात पाणी थिजलं होतं. सगळ्या भावनांचा अतिरेक होता. हे एवढं पेलू शकण्याचं वय नव्हतं. आईला काय गंभीर पाहिलेलं तो तिला आज असं आगतिक मशीन्सच्या हवाले झालेलं बघून निराश झाला होता. काही वेळाने सँडी त्याला ICUतून बाहेर घेऊन आला. सँडी ओजसच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, सगळं ठीक होईल, काळजी करू नकोस. ओजस सँडीला प्रत्युत्तर देत म्हणाला, आई शुद्धीवर येईपर्यंत इथेच थांबणार आहे. ह्यावेळी सँडी ओजसला काही समजवण्याच्या मनस्थितीत नव्हता. दुसरा दिवसही गेला तरीही नव्या शुद्धीवर आली नव्हती. सँडी ओजसला समजवत होता, दिवसभर काहीच खाल्लं नाहीयेस, थोडं तरी खाऊन घे. आणि ओजस मात्र अजूनही नकारच देत होता. ओजसची नजर मात्र नव्याकडे होती. तेवढ्यात नव्याचा हात हलल्यासारखं त्याला वाटलं. तो काही बोलणारच एवढ्यात नव्याने थोड्या प्रमाणात डोळे उघडले. सँडीने लगेच डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी चेक केलं आणि लगेच उद्या ऑपरेशन करूयात असं सांगून तयारी सुरू केली. नव्या शुद्धीवर आल्याने सँडीही थोडा रिलॅक्स झाला होता. दुसरा दिवस उजडला. सँडी पहाटे लवकर उठून घरी गेला. घरात झाडपूस केली. अंघोळ करून छान मनोभावे देवाची पूजा केली. सकाळचं प्रसन्न वातावरण नव्याला कायम उल्हासित करायचं. अगदी नव्याला आवडतो तसा चहा केला. थोडा तिच्यासाठीही थर्मासमध्ये भरला. सँडी ओजसबरोबर देवासमोर नतमस्तक झाला. नव्याला सुखरूप घरी येऊ दे असं म्हणून दोघेही हॉस्पिटलमध्ये पोचले. नव्याने दोघांकडे पाहिलं. सँडीची नव्यावर आणि नव्याची ओजसवर खेळलेली नजर ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना तशीच त्याच्याकडेच राहावी म्हणून सँडी ओजसने त्यांची पावलांची गती वाढवली. अखेर ती नजरे आड झाली. ऑपरेशन थिएटरचे दार बंद झाले आणि दोघांची नजर त्या दरवाजाच्या लाल लाईटवर जाऊन स्थिरावली. सुखाचे क्षण पाऱ्याप्रमाणे असतात. हातात आलेसे वाटतात, तेथूनच निसटून गेलेले असतात. सँडीला आता कुठे सुख भोगतोय असं वाटतच होतं आणि हे असं काहीतरी समोर आलं होतं. साधारण 2 तास उलटले होते तरीही काही कळत नव्हतं. काही नर्सेस, डॉक्टर्स यांची ये-जा सुरूच होती. सँडीची घालमेल सुरू होती. त्याचं लक्ष लगानं काही ठिकाणी होतं. ऑपरेशन थिएटरमधून येणारा जाणाऱ्या प्रत्येक नर्स किंवा डॉक्टरच्या नजरेत आत काय घडतंय हे वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरत होता आणि हृदयाचे ठोके अजूनच वाढत होते. अखेर 5 तासानंतर ऑपरेशन थिएटरचे दार पूर्णपणे उघडले.
डॉक्टर्स बाहेर आले आणि सँडी काही बोलणार एवढ्यात ऑपरेशन चांगलं झालं हे डॉक्टरांचे शब्द त्याच्या कानावर पडले आणि सँडीच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंबरोबर त्याचे हात नकळत डॉक्टरसमोर जोडले गेले आणि तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, बाप्पा. सहन केल्या जाणाऱ्या किंवा कराव्या लागणाऱ्या अनेक व्यथांना भाषा असते. कमी पडतात ते फक्त शब्द. सर्जरीनंतर 8 तासानंतर नव्या शुद्धीवर आली, पण अजूनही सेडेशन असल्याने लगेच डोळे मिटले. सँडीसाठी आणि डॉक्टरांसाठी नव्या शुद्धीवर येणं अतिशय महत्त्वाचं होतं. ओजसला आई ठीक आहे, तिने माझ्याकडे पाहिलं ह्यातच सगळं आलं होतं. अजय सारखेच काही मित्रपरिवार, नव्याने मायेने जोपासलेले, ही भूक तहान हरपून सँडीच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवून साथ देत होते. नव्याच्या अनुपस्थितीत ह्याच मित्रपरिवाराने खूप प्रेमाने ओजसलाही आपलंसं केलं होतं. त्यामुळे सँडीची ती काळजीही मिटली होती. नव्याच्या तब्येतीत ही आता चांगली सुधारणा होत होती. डॉक्टरांनी ही तब्येत ठीक आहे हे बघून नव्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करायचं ठरवलं. आता मात्र प्रसादला खऱ्या अर्थाने मनावरचा भार कमी झाल्यासारखं वाटलं होतं. नव्या घरी येणार ह्या विचारानेच त्याच्या मनात चैतन्याच्या लाटा उसळत होत्या. सँडी हॉस्पिटलमधून चांगली 3 तासाची सुट्टी घेतली आणि छान घर सजवलं. आज त्या घरची लक्ष्मी नव्याने गृहप्रवेश करणार होती. सगळ्या घरात मंगल्य त्याच्या हजेरीची साक्ष जागोजागी देत होतं. ओजसच्या मनातला चा आनंद त्याच्या निरागस चेहऱ्यावर झळकत होता. सँडी आणि अजय हॉस्पिटलमध्ये नव्याला डिस्चार्ज करून घेण्यासाठी निघाले. नव्याही तयारच होती. घरी परत जाणार या भावनेने तिच्या चेहऱ्यावर परत पूर्वीसारखं तेज आलं होतं. सँडी नव्याला म्हणाला, चल नव्या, घरी जाऊया. हे बोलताना सँडीचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते आणि ऐकून नव्याही भावूक झाली होती. घरी पोहोचताच दारात उभ्या ओजसला नव्याने लगेच जवळ घेतलं. घराला घरपण देणारी आज सुखरूप घरी परतलीये म्हणून घरही त्याचं चैतन्य दाखवण्यात मागं नव्हतं. क्रमशः पुढील भाग 4 मध्ये. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.